बातमी पंढरपुरातून पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जोरदार प्रचार सुरू झालाय। भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांचा चुरशीनं प्रचार सुरू आहे। श्यामल शिरसाट आणि प्रणिता भालके यांच्यामध्ये चुरस आहे। भाजपाचे उमेदवार श्यामल शिरसाट आणि काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांच्यात प्रचाराची चुरस वाढली। दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर आहे। बाजी कोण मारणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूयात। पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे आणि त्यामुळे दोन्ही उमेदवार चुरशीने प्रचार करत आहेत। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसाट होम टू होम प्रचार करत आहेत। पंढरपूर विकासाचं विजन मतदारांना सांगत आहेत। राज्यात सत्ता असल्यामुळे विविधांगी विकास कामांना जो कोट्यवधीचा निधी लागणार आहे ते मी कसे आणू शकते, पंढरपूरचा पूर्ण विकास कसे करू शकते, दिलेली आश्वासने मी कशी पुरी करू शकते हे मतदारांना पटवून देत आहेत। तर दुसरीकडे काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके या कॉर्नर सभा गाजवत आहेत। परिवर्तन करा, एक वेळ संधी देऊन बघा, पंढरपूरचा विकास करून दाखवते अशी ठाम भूमिका मांडत असल्यामुळे मतदारांवर दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा मानसिकदृष्ट्या परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळे कोण विजयी होणार, कोण नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे। निकालाच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत ही उत्सुकता शिगेला पोहोचणार याबाबत तीळ मात्र शंका नाही। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।